मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी ते पण व्हिडिओ पाहून घ्या. खूप महत्त्वाचे असे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. याचा उपयोग येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला 100% होईल. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण आज प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा मित्रांनो, राजमाता जिजाऊ जन्मस्थान जिल्ह्यातील टिंबटिंब हे होय. तर मित्रांनो, पहिला ऑप्शन बघा, देऊळगाव राजा, मलकापूर, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर. तर मित्रांनो, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणचे आहे. लक्षात राहू द्या, जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे आहे. दुसरा प्रश्न बघा, जर एखाद्या सरपंचाविरोधी न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे. तर सरपंचाविरोधीचा न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाचा आहे? ऑप्शन पहिला बघा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्त. तर सरपंचाविरोधी न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा जो अधिकार असतो तो जिल्हाधिकाऱ्यांना असतो. लक्षात राहू द्या, जिल्हाधिकारी या प्रश्नाचे उत्तर राहील. मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात? तर कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य जे असतात ते निवडून दिले जातात? तो ऑप्शन बघा, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तर सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य उत्तर प्रदेश या राज्यातून निवडून दिले जातात. लक्षात राहू द्या, उत्तर प्रदेश. चौथा प्रश्न बघा, नीती आयोगातील टी चे संपूर्ण रूप काय आहे? तर नीती आयोगातील ह्या टी चे संपूर्ण रूप काय आहे? ऑप्शन बघा, टीचिंग, ट्रेनिंग, ट्रॅव्हलिंग आणि ट्रान्सफॉर्मिंग. तर मित्रांनो, नीती आयोगातील टी चे संपूर्ण रूप आहे ट्रान्सफॉर्मिंग. लक्षात राहू द्या, ट्रान्सफॉर्मिंग या आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. पाचवा प्रश्न बघा, पंतप्रधान आपला राजीनामा टिंबटिंब देतात. तर पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? पहिला ऑप्शन बघा, राष्ट्रपतींकडे, उपराष्ट्रपतीकडे, लोकसभा सभापतीकडे, राज्यसभा सभापतीकडे. तर पंतप्रधान जे आपला राजीनामा देतात ते राष्ट्रपतींकडे देत असतात. लक्षात राहू द्या, राष्ट्रपतींकडे पंतप्रधान आपला राजीनामा देतात. सहावा प्रश्न बघा, देशातील फळशेतीत टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. तर मित्रांनो, फळशेतीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे? ऑप्शन बघा, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र. तर मित्रांनो, फळशेतीमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. मित्रांनो, सातवा प्रश्न बघा, शनी या ग्रहाचा रंग कसा आहे? शनी ग्रहाचा रंग कसा आहे? ऑप्शन बघा, लालसर तांबूस, भडक लाल, पांढरा आणि पिंगट निळा. मित्रांनो, शनी ग्रहाचा रंग जो आहे तो निळा आहे. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. आठवा प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडा. ऑप्शन बघा, जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साईट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहेत. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. तर मित्रांनो, याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर 2. जगात सर्वाधिक बॉक्साईट उत्पादन जे होते ते ऑस्ट्रेलियात होते. लक्षात राहते, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. मित्रांनो, नववा प्रश्न बघा, टिंबटिंब हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. ज्यांनी रायगड जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, मुरुड, मालवण, फलटण आणि बारामती. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील तालुका कोणता आहे? तर मुरुड हा तालुका रायगड जिल्ह्यातील आहे. 10वा प्रश्न बघा, शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? शिवरायांचे जे लष्कर प्रमुख होते त्याच्यात पायदळाच्या प्रमुखास काय म्हटले जात होते? ऑप्शन बघा, सरनोबत, बारगीर, कारखानीस आणि पंचहजारी. तर मित्रांनो, शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हटले जात होते. लक्षात राहू द्या, सरनोबत म्हटले जाते. 11वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. विधान पहिलं बघा, एनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या. विधान दुसरे बघा, 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. मित्रांनो, खाली ऑप्शन बघा, दोन्ही विधाने बरोबर आहे, दोन्ही विधाने चूक आहे आणि विधान एक चूक आहे, दोन्ही विधाने चूक. तर मित्रांनो, याचे जे उत्तर आहे ते दोन्ही विधाने बरोबर आहेत. लक्षात राहू द्या, विधान परत बघून घ्या. एनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे विधान बरोबर आहे.
1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 12वा प्रश्न बघा, आंध्र प्रदेश राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? ऑप्शन बघा, पहिलं कजरी, कथकली, कुचिपुडी आणि कथक. तर मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार जो आहे तो कुचिपुडी आहे. लक्षात राहू द्या, कुचिपुडी हा आंध्र प्रदेश राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. 13वा प्रश्न बघा, नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? नाशिक जिल्ह्यात ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. पहिला ऑप्शन बघा, उष्ण व कोरडे. दुसरा ऑप्शन कोरडे. तिसरा उष्ण आणि चौथा दमट. तर नाशिक जिल्ह्याचे जे हवामान आहे ते उष्ण व कोरडे आहे. लक्षात राहू द्या, उष्ण व कोरडे. 14वा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन बघा, लॉर्ड माउंटबॅटन, ए.ओ. ह्यूम, एटली आणि श्री राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल जे होते लॉर्ड माउंटबॅटन हे होते. लक्षात राहू द्या, लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. 15वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. विधान पहिलं बघा, मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. दुसरं विधान बघा, मुंबई शहर जिल्ह्याच्या तिन्ही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. मित्रांनो, याचे उत्तर येईल दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. लक्षात राहू द्या, दोन्ही विधाने बरोबर आहेत. मुंबई शहर जिल्हा मुंबई शहर जिल्हा जो आहे तो मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. हे विधान बरोबर आहे. मुंबई शहर जिल्ह्याच्या तिन्ही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. 16वा प्रश्न बघा, विधान परिषदेवर टिंबटिंब इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडले जातात. पहिला ऑप्शन बघा, 3:4, 1:3, 1:4 की 2:3. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 1:3. लक्षात राहू द्या, 1:3. विधान परिषदेवर 1:3 इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडले जातात. 17वा प्रश्न बघा, पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? ऑप्शन बघा, 12, 8, 10 आणि 14. तर मित्रांनो, पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण 12 इतक्या बैठका घेणे अनिवार्य आहे. 18वा प्रश्न बघा, भारतातील पहिली कागदगिरणी टिंबटिंब येथे आहे. भारतातील पहिली कागदगिरणी कुठे आहे? ऑप्शन बघा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड. भारतातील पहिली कागदगिरणी जी आहे ती पश्चिम बंगालमधील आहे. लक्षात राहू द्या, पश्चिम बंगाल या प्रश्नाचे उत्तर राहील. 19वा प्रश्न बघा, सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नव उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? पहिला ऑप्शन बघा, जीवन अमृत योजना, आयुष्यमान भारत योजना, मुद्रा योजना आणि कामधेनू योजना. तर याचे उत्तर आहे मुद्रा योजना. मुद्रा योजना ही लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवोद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी राबवण्यात येत आहे. 20वा प्रश्न बघा, पर्यायातून संस्थापक निवडा. तर गदर पार्टीचे संस्थापक होते ते कोण होते? ऑप्शन बघा, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, लाला हरदयाळ, गोपाळ गणेश आगरकर. तर गदर पार्टीचे जे संस्थापक होते ते लाला हरदयाळ होते. लक्षात राहू द्या, लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती. तर मित्रांनो, आजचे हे 20 प्रश्न कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.